आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व दुचाकी धारकांसाठी महत्त्वाच्या नवीन नियमाबाबत माहिती देणार आहोत। ही माहिती सर्व दुचाकी चालकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला विनाकारण मोठा दंड देखील भरावा लागू शकतो। तरी याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांसाठीच अत्यंत गरजेचे आहे, कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा मोठा दंड तर बसेलच, पण अनेकदा मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढते। आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्यासोबत इतर कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो। वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी धारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केले आहेत। सर्व दुचाकी धारकांना हा महत्त्वाचा नियम माहित असणे आवश्यक आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीवरील प्रवासासाठी मागेच एक नवीन गाईडलाईन जारी केलेली आहे। देशात रस्ते अपघातात अनेक लोकांना आपला नाहक जीव गमवावा लागतो। हे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने मागेच नवे नियम बनवलेले आहेत, तर काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत। रस्ते वाहतूक व सुरक्षेसाठी सर्व दुचाकी धारकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। हे नियम दुचाकी चालवणाऱ्यांसाठी आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ हे नवीन नियम। नंबर 1, दुचाकी चालवणाऱ्यांच्या म्हणजे दुचाकी चालकाच्या मागे बसणाऱ्यांना पकडण्यासाठी हँड होल्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे। नंबर 2, तसेच दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य आहे, म्हणजेच बंधनकारक असणार आहे। याशिवाय बाईकच्या म्हणजे दुचाकीच्या मागील टायरच्या डाव्या बाजूला कमीत कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या झाकलेला असावा, त्यामुळे पाठीमागील बसणाऱ्यांचे कपडे मागील टायर मध्ये अडकू नयेत, कारण की अनेक अपघात मागील चाकात महिलाची साडी किंवा कपडे अडकल्यामुळे देखील होतात। नंबर 3, दुचाकीला लहानसा कंटेनर म्हणजेच डिकी लावण्याचे निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत। या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी। वरील सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड व कारवाई केली जाऊ शकते व तसेच सरकारकडून वेळोवेळी या नियमात बदल देखील करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।